नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची अपडेट समोर आलेलं आहे। नक्की ही अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला देखील प्रेस करून ऑलवरती सेट करून घ्यायचे आहे, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळतात। त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना असतील, जॉबशी रिलेटेड अपडेट असेल, शेतकरी योजना असतील, संपूर्ण अपडेट एकाच चॅनलवरती पाहायला मिळते। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर या ठिकाणी सुरुवात करूयात, कारण खूप महत्त्वाचे अपडेट मी लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेला आहे। तर चला सुरू करूयात। तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 की 4500 रुपये येणार असा आता लाडक्या बहिणींना महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो। अलीकडे आपल्याला चर्चा ऐकायला मिळते की लाडक्या बहिणींना आता नेमकी 3000 भेटणार की 4500 मिळणार, कारण अगोदरच 2 हप्ते लाडक्या बहिणींचे पेंडिंग आहेत, जे की थकीत आहेत। आपल्याला माहितीच आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर, आता जानेवारी महिना देखील आता सुरुवात होणार आहे आणि अवघे हे 2 हप्ते अजून देखील थकीत आहेत। नेमके 3000 एकत्र येणार की 4500, म्हणजे 3 महिन्यांचा एकत्रित हप्ता आपल्या खात्यावरती मिळणार का, असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे। तर हेच आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत। महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे। तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप बाकी। नोव्हेंबर महिना उलटून डिसेंबरही संपत आलेला आहे, आपल्याला माहीतच आहे। मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी अद्याप हप्त्याच्या प्रतीक्षेतच आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे प्रत्येकी 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये होतात, म्हणजेच 2 महिन्याचे, जो की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे असे लाडक्या बहिणीचे 2 हप्त्याचे 3000 रुपये एकत्र होतात। एकत्रितपणे खात्यात जमा होतील का अशी देखील शक्यता वर्तवली जाते। अनेक सोशल मीडियावरती आपल्याला ऐकायला मिळतं, चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। काही तांत्रिक कारणे आणि निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वितरणाला विलंब झाला असून लाभार्थ्यांच्या मनात हप्ता कधी येणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर हेच प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। सरकारने हिवाळी अधिवेशनात जर पाहायला गेलं तर 6103 कोटी रुपयांचा निधी देखील तरतूद केली असली तरी प्रत्यक्ष वाटपासाठी प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया अजून झालेली नाही आहे आणि सुरू देखील आहे असे देखील आपल्याला पाहायला मिळतं, परंतु अजून देखील वाटप जे आहे ती सुरू झालेली नाही आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींना मोठा प्रश्न म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत EKYC पूर्ण करणे हे देखील अनिवार्य आहे। आता 31 डिसेंबर ही लास्टची तारीख दिलेली आहे, लास्ट डेट दिलेली आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC केली नाही तर तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही। आणि त्याचबरोबर तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची KYC केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ अपलोड केला आहे की लाडकी बहीण योजनेची KYC कशा पद्धतीने करायची, अगदी सोप्या रीतीने मोबाईलमध्ये देखील करू शकता। तर चला पाहूयात पुढे। योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सध्या अर्जांची छाननी आणि EKYC प्रक्रिया राबवली जात आहे। ज्या महिलांची पूर्वी EKYC करताना चूक झाली किंवा ज्या एकल घटस्फोटित आणि परित्यक्त्या महिला आहेत त्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देखील देण्यात आलेली आहे। परंतु ज्या महिलांची KYC पूर्ण होणार नाही त्यांचे पुढील लाभ जे आहेत ते खंडित होऊ शकतात, म्हणजे थांबू शकतात, लाडकी बहीण योजनेचे अपात्र ठरतील ते। त्यामुळे प्रलंबित हप्ता मिळवण्यासाठी आपली KYC प्रक्रिया अधिकृत असणे किंवा पोर्टल ॲपवरून पूर्ण करून घेणे हे देखील महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे। तुम्ही EKYC केली की नाही हे देखील कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात ते देखील मला सांगा, जेणेकरून मला देखील समजेल। तर पुढे निवडणुकी आचारसंहितेचा हप्ता वितरणावर मोठा अडथळा निर्माण झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा म्हणजे निवडणुकीच्या आचारसंहितेचा ठरत आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या आचारसंहिता आता 15 जानेवारी 2026 पर्यंत लागू झालेली आहे। जरी हे नियम वेतन किंवा अनुदान मानले जात असले तरी निवडणुकीच्या काळात थेट लाभ हस्तांतरित करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी लागते। विरोधकांकडून
याला विरोध होण्याची शक्यता असल्याने आणि आचारसंहितेचे नियम कडक असल्यामुळे 15 जानेवारीपर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता अत्यंत कमी दिसून येत आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक पाहायला मिळतं की लाडकी बहीण योजनेचा हप्त्यासाठी आपल्याला अजून काही अजून तुम्हाला हा डिसेंबरचा महिना त्याचबरोबर जानेवारीचा देखील अर्धा महिना म्हणजे 2.5 महिने तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. खूप महत्त्वाचं आहे पहा. तर आता या ठिकाणी पाहूयात आगामी निवडणुका आणि हप्ता मिळण्यातील विलंब पाहूयात. महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काही 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. जर या निवडणुकीचा कार्यक्रम लागोपाठ जाहीर झाला तर आचारसंहितेच्या काळात लागू राहू शकते आणि अशा परिस्थितीत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्यांचे एकत्रित हप्ते 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. आता इथे एक आनंदाची बातमी देखील आहे पहा, लाडक्या बहिणीसाठी 4,500 रुपये एकत्रित जमा होऊ शकतात. आणि दुसरी म्हणजे जी की थोडीशी बॅड न्यूज आहे, त्यामध्ये लाडक्या बहिणींना आता 3 महिने वाट पाहावी लागणार आहे. 1 महिना ऑलरेडी वाट पाहिली, दुसरा महिना देखील डिसेंबरचा आपण वाट पाहिलेला आहे आणि तिसरा तो म्हणजे जानेवारी महिना देखील आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. कारण खूप बिकट आता या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना परिस्थिती पाहायला मिळते. तुर्तास तरी आपण यामध्ये काही पाहू शकत नाही, काही आपण जाणून घेऊ शकत नाही की लाडकी बहीण योजनेचा हप्ता केव्हा वितरित होऊ शकतो. अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, वंदे मातरम.